आपल्याला बघायला मिळेल, ज्यांनी एक अतिशय सुंदर पद्धतीने आणि इथे ती स्पर्धा आपल्या येणाऱ्या काळात बघायला मिळेल. कार्यक्रम संघ आपला संघाचा प्रतिनिधी पाठवायचा. लॉट्स टाकून घ्या, लाईव्ह आहे स्पर्धा. दोन्ही संघांना विनंती करीन की आपला एक्स्ट्रा खेळाडू इथे पाठवा, अनिवार्य आहे. अदरवाइज इथून 2 रनची पेनल्टी. सेकंड राऊंडचे लॉट्स मुख्य व्यासपीठावरती होतील. लक्षात घ्या, तुम्हाला विनंती करतोय की इथे आपण दोन्ही संघांचे एक्स्ट्रा खेळाडू नाही, तुम्हाला 2 रनची पेनल्टी असेल. बॉलिंग टीमचा आहे फ्रेंड्स 11 पालघरचा. मी विनंती करीन डॅशिंग 11 पालघर. सँडी आणि धीरज ऑल राईट. सँडी स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला त्यांच्या साथीने आपल्याला बघायला मिळतात, ते म्हणजेच धीरज. लाईव्ह लॉट्स आपण पाहतात सेकंड राऊंडचे, जिथे 5 सामने आपल्याला या सामन्यातला विजयी संघ असेल. 4 सामने आपण पाहिलेत. मॅचला सुरुवात पहिल्याच बॉलवरती त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज इथे बाद होताना बघायला मिळाले. गॉन. सेकंड राऊंडचा पहिला मॅच आर्यन आणि धनसार, मंगलमूर्ती धनसार विरुद्ध आर्यन बॉईज हा मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. दुसरा मॅच आपल्याला बघायला मिळेल. यानंतरचा जो मॅच तो आहे आर्यन बॉईज आणि एका बाजूला मंगलमूर्ती धनसार. कमारे संघाला बाय मिळाली म्हणजे विजयी संघ असेल तो मोहपाडा चॅलेंजरच्या संघासमोर खेळेल. ऑल राईट. उद्यान आलेत. उद्यान शुक्ला आपल्याला बघायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना एक जबरदस्त क्रिकेटपट्टू, लेदर क्रिकेटचे स्वतः आयोजक असतात स्पायडर प्रीमियर लीगचे, आणि तेच उद्यान शुक्ला दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला उद्यान असतील, त्यांच्या साथीने धीरज. पहिल्याच बॉलवरती अभिनव क्लीन बोल्ड, जिथे आपण धाबा तपासून पाहिला तर 0वरती 1 धक्का. या वेळेला फुलर लेनचा बॉल आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4. बाईसाठी क्वालिफाय नाही होणार. पुन्हा एकदा आपण पाहतायत अलॉंग दी कार्पेट खेळायचं होतं. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात. बॉलचा खेळ झालाय 3 आणि 3 बॉलमध्ये धावांची गती 4 वरती जाऊन पोहोचते. साहेब चषक आता नुकताच शिवसेनेची एक जबरदस्त 2 उत्तम मोरेश्वर घरत साहेब आणि शिवसेना एक वेगळं नाते राहिलं मागची अनेक वर्ष या पालघरच्या राजकारणामध्ये. या वेळेला उद्यान शुक्ला यांचा बिग ब्लो. चेंडू सीमा रेषेच्या पार. साहेब चषकाचा आसमानी टोला षटकार. काही जबरदस्त फटका खेळला इथे. अतिशय सुंदर पद्धतीनं जो स्ट्रोक आपण पाहतायत, गोलंदाज तयार होतील. या वेळेला पुन्हा एकदा उद्यान यांनी आता सध्या फायरिंग चालू केलंय. बॉलला पहिल्या षटकात धावांची उधळण, धावांचा इथे वाढता आलेख, आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक सुंदर पद्धतीनं एक मोठा खेळाडू सातत्यानं त्याची गुणवत्ता सिद्ध करत असतो. उद्यान शुक्ला ज्यांच्या मिडल ऑफ द बॅट झाला तर बॉल तुम्हाला बाहेरच बघायला मिळेल. ज्या पद्धतीनं त्यांनी क्रिकेटचा सध्या लेदर क्रिकेटचा देखील त्यांचा फॉर्मॅट तोच असतो. पॉवर प्लेला जायचं, सुरुवातीच्या 6 ओव्हरमध्ये तोडफोड करायची, आणि लेदर क्रिकेटला देखील चांगले फलंदाज आहेत सध्या मैदानाच्या उद्यान. पुन्हा एकदा यावेळेला कव्हरला बॉलला खेळलंय. सिंगल तर मिळाली. सिंगलच्या साह्याने उद्यान सांगतात की बस सिंगल हवी आहे आणि तीच असू दे, सिंगलने संतुष्ट राहूया. इथे षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17वरती 1. घेऊया डीजेवाला ब्रेक आणि येऊया मैदानाच्या आत.
सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी एक संघटना तयार केली, तिला नाव शिवसेना मिळालं आणि संपूर्ण मराठी माणसाच्या अभिमानासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल खूप काही दिलं या मुंबईला. आज मुंबई माझी आहे अगदी आपण अभिमानानं सांगतो ना, त्याचं सारं श्रेय जातं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. ती व्यक्ती पुन्हा होणं नाही. संपूर्ण आपण पाहतात ज्या वेळेला तारे सूर्य माती दगड मोती जोपर्यंत आहेत तोपर्यंत बाळासाहेब ठाकरे हे नाव अगदी काळ्या रेगावरचे, काळ्या दगडावरची एक धगधगती रेख. आणि स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा, त्यांना नमन वंदन. जिथे आपण पाहतात पहिल्या षटकाचा खेळ संपला, 17 रन, एक गडी बाद, गोलंदाज तयार. या वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट बॉलला पॉईंटच्या वरनं खेळलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे गली तडमांमधून अगदी पुढे आले वेगानं आणि मिळेल तुम्हाला तिथे सिंगल. उद्यान शुक्ला थोडेसे मजबूत बांधायचे आहेत. अगदी आपण पाहू शकाल, तुम्ही अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक शेहजाद्याला पाहिलं असेल, इजमाम उलक यांना देखील आपण पाहिलं असेल. त्याच पद्धतीनं शरीराची यष्टी आणि त्या अनुषंगानं सिंगल डबल रनकडे थोडंसं त्यांचं वेगळं क्रिकेट असतं, परंतु सिंगलसाठी ते जाणले जातात. मोठ्या फटक्यानंतर स्ट्राईक रोटेशन सातत्यानं पाहिलंय आपण. पुढचा बॉल धीरजसाठी. धीरज यांनी खऱ्या अर्थानं गुडघा वाकवला होता. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल वेगासहित अचूक टप्प्यानं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. MM त्याचं नावच MM आहे. हिट विकेट झालाय का? रनआउटसाठी आपण पाहतायत तिथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली आणि कुणाल जाधव जोडले जातील, कारण झाकीर सर स्वतः इन ऍक्शन मध्ये आहेत. येणाऱ्या आगामी काळात 6 मे ते 10 मे युवा सेना चषक अर्थात अवधीत सिंग आणि विनय घरत, हनी खान आणि अमेय राऊत यांच्या संकल्पनेतून येणारी स्पर्धा. याच मैदानात दिवस रात्रकालीन 50,000 प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय पारितोषिक आपण पाहतात ते म्हणजेच 15,000, चतुर्थ पारितोषिक 15,000, ज्यामध्ये तुम्हाला 40+ 8 संघ आणि 24 संघ, एक गाव एक संघ असे संघ आपल्याला बघायला मिळतील. OUT आउट. फलंदाज इथे बाद होत आहेत. खऱ्या अर्थानं तुम्ही ज्या वेळेला लेझी राहता ना मैदानाच्या आत, या चुका तुम्हाला सावराव्या लागतात. त्या नाही सावरल्या की मग हे असतं. आता फलंदाज इथे बाद झालेत. एका बाजूला संघ बघायला मिळतो तो म्हणजेच डॅशिंग 11 पालघर. रिप्लेच्या माध्यमातून पाहिलं ज्या वेळेला धीरज बॉल चुकले आणि तदनंतर क्रीजमध्ये येऊ शकले नाही आणि ज्या अनुषंगाने आता ते बाद झालेत. षटक क्रमांक 2 मध्ये हादरा येतोय. दुसरा चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत 2. येणाऱ्या काळात आणखीन 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 वरती 2 धक्के. पुढील होणारा सामना बॉल झालेत. ऑल राईट. जिथे मंगलमूर्ती धनसार आणि एका बाजूला आर्यन बॉईज. नवीन फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळवायचं आहे. कुणाल भाऊ, बॅटिंगचा एक एक्स्ट्रा खेळाडू द्या ना आमच्यापर्यंत. बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक्स्ट्रा प्लेअर आम्हाला इथे लागेल प्लीज. नावं कळवत चला. सिद्धार्थ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. येणाऱ्या पुढील मॅच आर्यन बॉईज विपक्षात मंगलमूर्ती धनसार. यजमान संघ, आयोजक करता संघ आपल्याला बघायला मिळेल आणि त्यांच्या विपक्षात मंगलमूर्ती धनसार. धवल पाटीलची बॅट अतिशय सुंदर पद्धतीने बोलली गेली. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच देखील राहिले. या वेळेला जर आपण पाहिलं तर बॉल समोरच्या दिशेने खेळायचं होतं. त्यावेळेला निश्चित स्वरूपात कॉन्टॅक्ट झाला गोलंदाजाचा. MM गोलंदाजी ट्रॅकवरती. 19 रन धावफलकावरती आहेत. 2 धक्के. 6 षटकांचं क्रिकेट आणि या 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये एक सुंदर पद्धतीने या लढती चालू आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 वरती. सध्या पंजाब आणि RCBचा देखील मॅच चालू आहे, जिथे RCB सध्या स्कोर कार्ड त्यांचा तपासून पाहिला 69 वरती 8 धक्के. 14 ओव्हरचा तो मॅच. बिटवीन द गॅप वेगानं बॉल चाललाय डीप मध्ये. सिंगल तर पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न. दोन्ही धावा इथे सहज रीतीनं परिपूर्ण होत्यात. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत 21. उद्यान शुक्ला यांच्या ज्यामध्ये 20 धावा अत्यंत महत्वाच्या 8 बॉलमध्ये, ज्यांनी खूप चांगला खेळ केलाय संघासाठी.
डॅशिंग 11 पालघरसाठी डॅशिंग खेळ कुणाचा, त्याचं नाव आहे उद्यान शुक्ला. क्लास क्रिकेट. मोठे फटके ऑन साईडला सहज रीतीनं, कलात्मक फटके ऑफ ड्राईव्ह मध्ये इझिली डन. पुढचा बॉल रिव्हर्स स्विच करायचा इथे प्रयत्न होता. पंचांकडे मागणी, पंचांनी सांगितलं की तुम्ही व्हाईट बॉलची मागणी नाही करू शकत. ज्या वेळेला तुम्ही बॅट स्विच करता ना त्यावेळेला या क्रिकेटमध्ये तुम्हाला तो बॉल आता वाईट नाही मिळणार. षटक संपलेत 2 आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर यस ऑल राईट इनिंग्स ब्रेकमध्ये टॉससाठी रेडी राहायचं मंगलमूर्ती धनसार आणि विपक्षात संघ बघायला मिळेल तो म्हणजेच आर्यन बॉईज. इथे जर आपण तपासून पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत आर्यन. 21 वरती 2 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. इथून 4 षटके आहेत. 4 षटकांमध्ये किमान टार्गेट कितीचं सेट होईल. सध्या सुरुवात तर मी म्हणेन उद्यान शुक्लानं चांगली करून दिलंय. मोठा फटका खेळायचा होता यष्ट्यांच्या मागून. कीपर जिथे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असं दिसून आलं पंचांना आणि पंचांनी बोट उचललाय. नो बॉल आहे. ऑल राईट. इथे नो बॉल घोषित केल्या पंचांनी म्हणजे पुढचा बॉल हा फ्री हिटचा आहे. जिथे आपण पाहू शकाल आता या फ्री हिटवरती कुठल्या पद्धतीनं समाचार घेतला जाईल. धावफलकावरती 22 आणि 22 वरती 2 अशी स्थिती बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आर्यन तयार. फ्री हिटचा बॉल आणि बॉलला खेळलं समोर. जिथे मिळेल सिंगल या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 23 वरती 23. साहेब चषक आणि साहेब चषकातली रजनी क्रमांक आपण तपासून पाहतोय ती म्हणजे 4थी. उद्या अंतिम दिवस. 2 सेमीफायनल 1 फायनल. बक्षीस वितरण या सर्व गोष्टी उद्याच्या दिवसात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 2 सातपाडीचे संघ, 1 उच्चई दांडीचा संघ म्हणजे समुद्रकिनारी लगतची जी गाव आहेत ती क्वालिफाय झालीत. आज पालघर विभाग आहे. उद्यान शुक्लासाठी गतिमान चेंडू जिथे ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन तेवढं हवं तसं नाही झालं आणि ज्या अनुषंगाने आपण पाहतात हा डॉट बॉल देखील आलाय. 3रं षटक आणि त्या षटकातला बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 2. इथून 4 बॉल आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. पुढचा बॉल बॅटची कट बॉल थर्ड मानला. इथे आपण पाहतायत 1 रन इथे परिपूर्ण होईल आणि या 1 रनच्या साह्यानं धावसंख्या 24. 3 बॉलचा खेळ झालाय आणि 3 बॉलच्या खेळानंतर धावसंख्या 24 वरती आतापर्यंत जाऊन पोहोचते. इथून येणारे 3 बॉल अत्यंत महत्त्वाचे राहतील. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. आर्यन राऊंड स्टम्प्सनं पंचांच्या उजवीकडनं उजव्या हातानं या वेळेला बॅट आणि बॉलचं कनेक्शन चांगलं. जिथे क्षेत्ररक्षक अभिषेक ज्यांनी कॅच केलाय कॅरी. फलंदाज सिद्धार्थ यांच्या खेळाला पूर्णविराम. गॉन. काय पाहिजे बायानं मन? सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या घार ग, बाया झायल्या घार न म्हणतात. मैदानाच्या आतमध्ये पराग चुरी दाखल झालेत. आर्यनचं मैदान आणि पराग चुरी हे एक वेगळं नातं आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट पॉईंटच्या वरनं षटकार कसे ठोकावे ज्यांनी अनेक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती चार्जर संघ असेल ज्यामधून अनेक वर्ष खूप चांगली कामगिरी अर्थात तेच आपल्याला बघायला मिळतात. पराग चुरी मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट आणि तदनंतर ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह मध्ये जाणले जाणारे फलंदाज, तंत्रशुद्ध फटक्यांची निवड करणारे फलंदाज आणि सध्या ते दाखल झालेत स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल त्यांच्यासाठी प्रयत्न तोच होता. फेवरेट स्ट्रोककडे प्रथमताच गेले. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं पॉईंट आणि कव्हरच्या मधोमध परंतु वेग जास्त राहिला आर्यनचा. 5 बॉलचा खेळ झालाय आणि सध्या 5 बॉलचा खेळ ज्या वेळेला पूर्ण होत असताना
धावसंख्या 24 वरती स्थिर आहे. सुरुवात तर चांगली झाली होती. उद्यान शुक्लांनी खूप चांगला फटका खेळलाय पहिल्या षटकामध्ये, ज्या अनुषंगाने आतापर्यंत ज्या 24 धावा आहेत त्यामध्ये 21 रन उद्यानच्या देखील आहेत. यावेळेला पंचांचे हात इथे देखील बंदिस्त राहिले, म्हणजेच खऱ्या अर्थानं आपण पाहतात षटक क्रमांक इथं संपतंय ते म्हणजेच तिसरं, आणि तिसऱ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 24. घेऊया डीजेवाला ब्रेक आणि येऊया मैदानाच्या आत. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं करतोय आम्ही स्वागत. 24 वरती 3 गडी बाद. सध्या गोलंदाज तयार MM. उद्यान शुक्ला यांनी बॉलला खेळलं. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, ते बॉलला फील्ड करतील. इथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 वरती. 3 गडी बाद झालेत सध्या या मॅच मध्ये, जिथे पहिल्या डावाचा खेळ चालू झालाय. पराग चुरी दाखल झालेत आणि 2 बॉल त्यांच्यासोबत डॉट देखील आलेत. MM गोलंदाजी ट्रॅक वरती, त्यांचं षटक आहे ते म्हणजेच दुसरं आणि संघासाठी चौथं. पुन्हा एकदा अगदी बॉलच्या रेंजमध्ये येण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाले, परंतु त्यावेळेला चेंडू अगदी वेगानं सरप्राईज बाउन्स, जिथे गुडलाईन स्पॉटवरची पिचिंग आणि भरपूर वेगानं बॉल अगदी उसळी घेणारा राहिला. त्या अनुषंगानं पराग यांच्यासाठी थोडासा कठीण. आता उद्यान शुक्ला यांनी सांगितलं असेल की तुम्ही स्ट्राईक रोटेशनचं काम करा, मोठे फटके मी शोधीन आणि आय कॅन डू इट हे सांगितलं आता परागला. उद्याननं येणाऱ्या काळात पाहूया काय होईल. पुढचा बॉल फटका खेळलाय कव्हरला. क्षेत्ररक्षक डीपमधून बॉलकडे पोहोचतील. सिंगलच मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्यानं संतुष्ट राहावं देखील लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 26 आणि खऱ्या अर्थानं 26 वरती 3 धक्के. उद्यान शुक्ला 12 बॉलमध्ये 22 धावांचा जो महत्त्वाचा खेळ जो स्वीकारलाय या संघाला, ज्यांनी सावरलंय ते आपल्याला बघायला मिळतात. आता स्ट्रायकिंग एंडला आहेत साहेब चषक आणि अगदी आजची चौथी रजनी, महत्त्वाचा मॅच चालू आहे. उद्यान शुक्लानं बॉलला उडवलंय, बॉल चाललाय, टायमिंग चांगलं आणि प्रेक्षकांच्या भेटीसाठी बॉल हालो टाटा बाय बाय करत क्षेत्ररक्षकाला 6. वेलकम बॅक. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या फलकावरती 32. उद्यान शुक्ला यांचा टच. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करायचं होतं, बॉलला नाही करता आलं, जिथे डॉट बॉल आलाय. आणि षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये चौथा अगदी शेवटचा बॉल बाकी. धावसंख्या 32 वरती. पाटील नेटवर्क्स या स्पर्धेला सलग 5 दिवस कव्हर करते नितेश पाटील आणि टीम. खूप सुंदर पद्धतीनं पाटील नेटवर्क यांचा देखील प्रवास राहिला. 2016ची साधी सुरुवात आणि 2025ला 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा उद्यान शुक्लाच्या बॅटमधनं बॉल प्रेक्षकांच्या भेटीसाठी लॉंग ऑन आणि काउ कॉर्नरच्या मधोमध बिटवीन द गॅप आसमानी टोला. साहेब चषक 6. बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. मैदानाच्या आतमध्ये धावफलक जे 38 वरती पोहोचलं त्यामध्ये मी म्हणीन की एकटा लढतोय मैदानाच्या आत उद्यान शुक्ला, ज्यानं खऱ्या अर्थानं 15 बॉलमध्ये 34 रन. धावसंख्या 38, ज्यामध्ये 34 आहेत उद्यानच्या. गोलंदाजी ट्रॅकवरती आर्यन आलेत, त्यांचं देखील हातखंडातील दुसरं षटक. हा बॉल पंचांचे 2 हात समांतर रेषेत जरूर येतील कारण हा व्हाईट बॉल आहे. या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला आकार मिळेल
आणि जाऊन पोहोचतील 39 या धावफलकावरती. इथे आपण पाहतात पराग चोरी आता सिंगल डबल याहीच खेळाला स्वीकारतील, कारण एका बाजूला त्यांचा पार्टनर अर्थात उद्यान शुक्ला 4 झालेत. पुन्हा एकदा याही वेळेला व्हाईट बॉल. आर्यनची लाईन ऑर लेंथ इथे बिघडली. पहिल्याच एकही चेंडूचा खेळ न करता तुम्ही 2 रन दिल्या. आता इथे फलंदाजांना प्रेझेन्स ऑफ माइंड यूज करावं. तुम्हाला एक बॉलवरती किमान 4 धावा देखील शोधू शकता. या बॉलला डबलचा फटका केला, 1 मध्ये 4 येतील. तेवढं कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाचं असतं. परंतु जिथे आपण पाहतात थोडंसं बॅकफुटला येण्याचा प्रयत्न आणि बॅकफुट पंच करायचा होता त्यांना, बदलाली ते महत्त्वाचं आहे. फुटवर्क क्रिकेटमध्ये जर तुमचे पाय बंदिस्त राहिले ना खेळपट्टीवरती, तर मग गोलंदाजांच्या पुढे तुम्हाला शरणागती पत्करावी लागते. अनेक वेळा पाहिलंय. पुन्हा एकदा कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात. बॉलला तुमच्या जवळ जावं लागेल, खऱ्या अर्थानं तुम्हाला बॉलच्या जवळ जावं लागेल. गोलंदाज शरीरापासून दूरच ठेवणारी लाईन करणार, त्यावेळेला तुम्ही फक्त खेळपट्टीवरती बॅट आणि बॉलचा संपर्क करणं गरजेचं आहे. तुमच्या साथीनं उद्यान आहेत, त्यांना स्ट्रायकिंग एंडला कसं आणता येईल हे महत्त्वाचं तुमच्यासाठी राहील. ऑन साईडला केलाय फटका, 2 बॉल डॉट झाले. तिसऱ्या बॉलवरती सिंगल मिळाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 41 या धावफलकावरती. आमच्या समवेत गुणलेखक प्रथमेश कुलकर्णी अतिशय सुंदर पद्धतीनं ते सध्या गुणलेखन करतात. आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये आम्हाला ते पाहायला मिळतात. एकंदरीत 4 दिवस ही स्पर्धा, परंतु 3 दिवस प्रथमेश कुलकर्णी यांचं सुंदर गुणलेखन. पुन्हा एकदा क्या बात आहे उद्यान शुक्ला, आज खऱ्या अर्थानं घरून सेट होऊन आलेत. काय कमालीची फलंदाजी, ज्यासाठी जाणले जातात. लेदर क्रिकेटचा खूप वर्षांचा अनुभव आणि सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टायमिंगच्या साह्यानं फुल सक्सेसफुल वंडरफुल. रोहित गुरुनाथ शर्मा यांची आठवण झाली या स्ट्रोकनं, जो काय फटका खेळला क्लास. पुढचा बॉल यावेळेला या फटक्यांचा ज्यावेळेला प्रयत्न करताना त्यावेळेला ते मिस होतात आणि खऱ्या अर्थानं मिस झालेत. आता देखील चेंडूंचा खेळ झाला या षटकात, तो म्हणजेच 5 बॉल आणि धावांची संख्या झाले 47. 5वं षटक आहे. अगदी यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा समोर आसमानी टोला साहेब चषकाचा आजच्या दिवसातील हाय अँड हँडसम फलंदाजाचं नाव उद्यान शुक्ला. क्या बात आहे. आणि 18 बॉल आणि 46 धाव्यांवरती वैयक्तिक खेळत आहेत. क्लास क्रिकेट. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक झळकावतील का, हाही प्रश्न अत्यंत महत्त्वाचा. उद्यान या नावानं खऱ्या अर्थानं सध्या मैदानाच्या आतमध्ये कहर केलाय. आर्यन बॉईज आणि विपक्षात संघ मंगलमूर्ती धनसार. आपण या टॉससाठी या इनिंग्स ब्रेकमध्ये तो महत्त्वाचा टॉस होईल. या वेळेला आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅकवरती अविनाश आले. 53 धावा. यावेळेला पराग चुरी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात. आता उद्यान शुक्ला 18 बॉल आणि 46. सलाम बॉस. क्लास क्रिकेट. उद्यानच्या क्रिकेटला मानायला हवं. टेनिस बॉलमध्ये खूप कमी दिसतात ते, परंतु सांगतात की मी आता दाखल झालाय ना तर पालघरचं आर्यनचं मैदान गाजवून टाकतो. ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली. 54 मध्ये 46 उद्यानच्यात. 18 बॉलचा खेळ त्यांनी देखील केला. आणि आता येणाऱ्या काळात आपण पाहतायत 4 रन दूर असतील. यावेळेला फ्लिक ऑन द रिस्ट मनगडाच्या साह्यानं बॉलला खेळलं. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आले. नोमन्स लँड मध्ये बॉल चाललाय अगदी वेगानं. दुसरीचा प्रयत्न आणि 2 रन देखील पूर्ण झालेत. शेवटपर्यंत उभं राहायचं खेळपट्टीवरती तेवढंसं सोपं नसतं. तुम्ही तुमच्या विकेटचं महत्त्व कसं ठेवता खेळपट्टीवरती हे महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेला उद्यान शुक्ला 19 बॉल 48 वरती या स्पर्धेचं अर्धशतक झळकावलं जाईल का. आणि संपूर्ण पालघरकरांना उद्यान शुक्ला सांगतात की लेदर क्रिकेट नाही तर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील मी चांगलाच क्रिकेटपटू आहे. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये अब तक 56 वरती 3 अशी स्थिती बघायला मिळते मैदानाच्या आत बॅटिंग करत असताना. डॅशिंग 11 पालघर या संघाची. पुढचा बॉल व्हाईट बॉल. यावेळेला पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत येतील. डाऊन द लेग. आणि या व्हाईट बॉलचं भुगतान 1 रन जाऊन पोहोचेल. ते म्हणजेच आतापर्यंत 57 धावा या धावफलकावरती आहेत. एक जबरदस्त असं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालंय. जो पहिल्या राऊंडचा अगदी शेवटचा मॅच चालू आहे आणि उद्यान शुक्ला या नावाची चर्चा संपूर्ण मैदानाच्या बाहेर देखील चालू आहे. या वेळेला
मोठा स्ट्रोक खेळण्याची चाहत क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे यष्टिरक्षकानं कॅच कॅरी केला. 48 वरती उद्यान शुक्लांची झंझावती खेळी बाद. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅट्समनचं नाव आकाश आलेत. 57 रन झालेत फलकावरती. 3 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित 3 बॉल आहेत. खूप जबरदस्त क्रिकेट जिथे बघायला मिळालं. 48 रन 19 चेंडू. खूप महत्त्वाच्या धावा त्या राहिल्या संघासाठी. आता आकाश आलेत. 3 बॉलचा खेळ आहे. पहिलाच बॉल. पंचांकडे लाऊड अपील. पंच नॉट इंटरेस्टेड. मिळेल सिंगलनं धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजेच 58. लेगबाईटचे संकेत आणि 58 धावा धावफलकावरती. पराग चुरी ज्यासाठी जाणले जातात तो खेळ एकंदरीत आपण पाहिलं थोडंसं शांतच दिसलेत. प्रॅक्टिस देखील तेवढीच महत्त्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही सातत्यानं प्रॅक्टिस करता त्यावेळेला तुम्ही एक टचमध्ये दिसत असता. सध्या जर आपण तपासून पाहिलं तर खऱ्या अर्थानं चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच 4 आणि 58 धावा धावफलकावरती आहेत. बॅटची कड. बॉल चालला फाईन लेगला. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे वेगानं धावतात. तत्पूर्वी 2 मिळतील. खराब क्षेत्ररक्षण. 2 तर पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न असेल का. आणि इथे बॉलिंग एंडला कुणीच नव्हतं ज्या अनुषंगानं 3 धावा पळून 61 लढण्यासाठी एक योग्य टार्गेट उभं केलंय. शेवटचा बॉल आता बाकी आहे या षटकामध्ये. वेळेचा जर विचार केला तर आपण पाहू शकाल 11 वाजलेत. 11 वाजून 6 मिनिटं. यानंतर दुसऱ्या राऊंडला सुरुवात होईल. अत्यंत महत्त्वाचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं आज. फुलर लेनचा बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. टिपलाय कॅच आणि संपलाय खेळ फलंदाजाचा. षटक क्रमांक 6चा खेळ संपला. 61 रन फलकावरती. पुढील मॅचचा टॉस. एका बाजूला मंगलमूर्ती धनसार आणि आर्यन बॉईज दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की आपण या टॉससाठी वेळ न घेता आपण टॉससाठी यायचं आहे. चला अमेय राऊत सरांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण करावा. एका बाजूला आर्यन बॉईज आणि त्यांच्या विपक्षात संघ बघायला मिळतोय तो म्हणजेच मंगलमूर्ती धनसार. युसुफ भाई चला या टॉससाठी अमेय राऊत टॉस करतील पुढील मॅचचा. एका बाजूला योगेश घेरत. मागच्या मॅचमध्ये हवा तसा खेळ योगेश घेरत यांचा बघायला मिळाला आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये त्यांना संघाचा कर्णधार म्हणून एक जबाबदारीने खेळ स्वीकारावा लागेल. पुढील मॅचचा टॉस इथे आपल्याला बघायला मिळतोय. अमेय राऊत असतील. एका बाजूला साहेब चषक. एका बाजूला मैत्री ग्रुप आणि मैत्री ग्रुप पालघर. साहेब चषक आणि यावेळेला मैत्री ग्रुप हा संघ आपल्याला हा पुकार इथे आपल्याला बघायला मिळाला. कुणाल भाऊ टॉस जिंकलात. एकंदरीत तुमचा निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण.
मागच्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ राहिला, परंतु आता प्रतिस्पर्धी थोडा वेगळा आहे. धनसार संघासमोर क्षेत्ररक्षण करत असताना तुमचा गोलंदाजीचं युनिट देखील चांगला आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न राहील? नाही रोखणार, जेवढा कमी कमी रन होतील तेवढ्याच जास्ती रोखू. ते पण समोरचा संघ पण चांगला आहे, एक मॅच जिंकली आहे, चांगलं हे केलं आहे. जेवढे रन होतील तेवढे कमीमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. योगेश गरत यांच्याकडे जाऊया. मागच्या मॅचमध्ये जे योगेश गरत बघायला मिळायला हवे होते ते नाही मिळाले, परंतु या मॅचमध्ये आता आज महत्त्वाचा मॅच, इथून जिंकलात तर आणखीन एक स्टेप पुढे याल. बॅटिंग करायची आहे, तुम्ही टॉस जिंकला असता, तुमचा निर्णय काय असता? आमचा निर्णय सुद्धा क्षेत्ररक्षण असता, पण मनाच्या विरुद्ध जावं लागेल. बघूया, चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करूया. यस, थँक्यू सो मच. होते योगेश गरत. पुढच्या मॅचचा देखील टॉस झाला. तत्पूर्वी या मॅचकडे जाऊया. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. युसुफ सय्यद सरांना ऐकूया मायक्रोफोनवरती. देखिए, बल्लेबाजी करने वाली टीम अपना 12th में हमारे कॉम्बॉक्स में भेजिए प्लीज, और फील्डिंग करने वाली टीम अपना 12th में भेजिए. देखिए, पहली बॉल लेकर आए हैं संदेश सोनावणे. स्ट्राइक पर दीपक है टीम कप्तान, और नॉन स्ट्राइक पर अविनाश पांडे. ऐसे दो सलामी बल्लेबाज मैदान के अंदर. संदेश सोनावणे इस वक्त गेंदबाजी के लिए सैंडी पहली बॉल लेकर आएंगे. 62 का पीछा करना है. पहली गेंद तेज रखी थी, इस वक्त लेग स्टंप को मिस कर दी अंपायर ने. इस वक्त व्हाइट बॉल दर्शाया. देखिए, व्हाइट के साथ शुरुआत की गई है. पिछली इनिंग में उदयेश शुक्ला ने जो पारी खेली है इस प्रतियोगिता में 47 रन 2 बल्लेबाजों ने बनाए थे 40+ के क्रिकेट में. इस आज के दिन में 48 हाई स्कोर रहा है इस प्रतियोगिता में उदयेश शुक्ला के नाम. ऑन साइड पर बड़ा हिट करने का प्रयास, खिलाड़ी पीछे जाकर कैच को लेने का प्रयास करेंगे. प्रयास अच्छा रहा था वहां पर खिलाड़ी का, मगर 2 रनों के साथ इस वक्त खाता खुलता हुआ. बल्लेबाज की बात की जाए कप्तान दीपक. टीम स्कोर कार्ड हम देख सकते हैं, 3 लगे हैं, 1 गेंद हो चुकी है. पहला ओवर प्रगति पथ पर है. 35 गेंदों को और खिलाना बाकी होगा. 35 गेंदों बनाने 59 रन इस मैच को जीतने के लिए. काफी बेहतरीन हम टूर्नामेंट देख रहे हैं. साइब ट्रॉफी 2025 का बेहतरीन रात्रकालीन स्पर्धा ये टूर्नामेंट है. क्या आगाज किया था. पहले दिन हमने देखा था सम्मानीय आदरणीय उत्तम जी घर साहब के दस्ते मुबारक से टूर्नामेंट का मुहूर्त किया गया. और इस वक्त फिर से एक बड़ा शॉट. इस वक्त खिलाड़ी तैनात हैं, उनके मस्तक पे दस्तक देने वाले 6 रन आउट ऑफ द पार्क. 6. देखिए, ऊपर रखने का प्रयास था वहां पर. सुरेंद्र वहां पर थे. थोड़ी सी हाइट फैक्टर वहां पर नजर आई प्रथमेश. फाइनल पर खेलने का प्रयास. देखिए, दीपक है, कहते ना दिया इस वक्त अंधेरे में काफी चमक रहा है. फ्लड लाइट में दीपक अपने नाम का महत्व समझा रहे हैं मैदान के अंदर. 3 गेंदें अभी तक खेली हैं उन्होंने. 3 गेंदें और 9 पर बल्लेबाजी करें. एक बेहतरीन छक्का भी देखने को मिला उनके बल्ले से. टीम स्कोर हम देखते हैं डबल डिजिट में 10 अंकों पर जा पहुंचा. यहां से बनाने अभी भी 52. संदेश सोनावणे इस वक्त थोड़े से एक्सपेंसिव साबित हो रहे हैं. पहली गेंद वाइट, दूसरी गेंद पर डबल, तीसरी गेंद पर छक्का और एक सिंगल. विकेट के पीछे उदयेश शुक्ला है, स्पार्टा स्पोर्ट्स के प्रोप्राइटर ऑनर.
पटकी हुई गेंद इस वक्त गली थर्ड में गेंद को ट्रैवल कर दिया, गैप में गेंद ट्रैवल होती हुई काफी तेजी के साथ आउटफील्ड तेज, गेंद मैदान के बाहर, 4 रन। शुक्रिया डीजे मास्टर, डीजे पोलार्ड, उनकी टीम अच्छा काम करे इस प्रतियोगिता में। अब बात की जाए इस इनिंग्स की तो 14 रन लगे स्कोर कार्ड पर, पहला ओवर प्रगति पथ पर थोड़े से महंगे साबित हो रहे हैं इस वक्त सैंडी। फुल टॉस गेंद इस वक्त डाली गई थी, ऑन साइड पर खिलाड़ी हैं सुरेंद्र काफी तेजी के साथ आगे आए, गेंद को फील्ड करते उससे फंबल हुए मगर 1 रन बटोरा गया। 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे चलता हुआ, रन लगे स्कोर कार्ड पर 15। देखिए आने वाली 6 से 10 मई के बीच युवा सेना ट्रॉफी खेली जाएगी इस प्रतियोगिता में इसी मैदान पर, जिसकी पहले इनाम राशि दी जाएगी 50,000, दूसरी इनाम राशि होगी 25,000, तीसरी और चौथी इनाम राशि होगी 15,000 रुपए। आपको डेट कंफर्म करने के लिए 4 नंबर दिए गए, आपको कांटेक्ट करना। विनय जी गरत होंगे, उदित सिंह, हनी खान और अमेय जी राउत, इन्हें आपको संपर्क करना है। इस वक्त पटकी हुई गेंद थी, उछाल लेती हुई डॉट बॉलर्स। देखिए 6 से 10 होने वाली उस टूर्नामेंट में फॉर्मेट रखा गया, 8 टीमें 40+ की नजर आएंगे, 24 टीमें 1-1 फॉर्मेट से खिलाई जाएंगी, यानी 32 टीमें उस प्रतियोगिता में होंगी और इसी मैदान पर खेला जाएगा युवा सेना ट्रॉफी। पहला ओवर का खेल हुआ है समाप्त, 1 ओवर के समाप्ति के 15 रन बिना कोई विकेट गवाए बल्लेबाजी करी इस वक्त टीम फ्रेंड्स 11 पालघर। धीरज आए इस वक्त गेंदबाजी के लिए। देखिए धीरज गेंदबाजी के लिए आए मगर बल्लेबाजी कर रहे हैं धीरज का बल्लेबाजी करनी होगी क्योंकि शुरुआत काफी बढ़िया हो चुकी है। देखिए डैशिंग 11 पालघर टीम की अगर बात की जाए, सारा श्रेय इस टीम के मेंटोर कहे जाएंगे कुणाल जाधव के कांधों पर होगा। एक एक खिलाड़ी को चुनकर डैशिंग टीम आज के रात में बनाई गई है। हाँ देखिए डैशिंग जो नाम दिया गया स्वर्गीय मुरली भाई के माध्यम से ये नाम दिया गया डैशिंग, और डैशिंग नाम इस वक्त मैदान पर आज भी चमकता हुआ। देखिए बिंदी गेंद अगर धीरज डालेंगे तो मोहापाड़ा से बिलोंग करने वाले मिस्टर विजय पॉवेल इनकी तरफ से दे जाएंगे धीरज के लिए। और ये पहली गेंद धीरज का स्वागत किया गया, बल्लेबाज अविनाश ने इस वक्त गेंद का नाश किया है, गेंद को भेजा मैदान के बाहर 4 रनों के लिए। शुक्रिया मास्टर। देखिए क्या बल्लेबाजी की जा रही है। डैशिंग 11 पालघर के खिलाफ फ्रेंड्स 11 पालघर की शुरुआत डैशिंग रही है, डैशिंग बल्लेबाजी दोनों बल्लेबाज कर रहे हैं। 19 पर पहुंचा स्कोर कार्ड। विजय पॉवेल इनकी तरफ से 100 रुपए के नाम जरूर है। गेंदबाज धीरज के लिए डॉट बॉल के लिए मगर पहली गेंद पर चौका लगाया गया बल्लेबाज अविनाश द्वारा। देखिए रिवर्स खेलने का प्रयास था, डॉट बॉल जरूर है। देखिए कहते हैं कि सीधे उंगली जब घी निकलती है आपको उंगली टेढ़ी नहीं करनी पड़ती, आप जब भी उंगली टेढ़ी करते कहीं ना कहीं आपको धोखा हो सकता है और ये इस तरह का शॉट है। देखिए अगर मुंबई भाषा में कहा है तो बनी तो बुरी नहीं तो अब्दुल गनी, ये ऐसा शॉट है और यहाँ पर ये डॉट गेंद आई है, सीधे बल्ले से आपने चौका लगाया था, उसके बाद कुछ अलग करने के प्रयास में गेंद बिंदी के लिए धीरज इस गेंद पर अच्छा कमबैक करते हुए अपनी टीम के लिए। अभी 4 गेंदों का खेल बाकी होगा, दूसरा ओवर प्रगति पथ पर है। इस वक्त कदमों का इस्तेमाल कर खेलने का प्रयास किया था, गली में खिलाड़ी मौजूद गेंद को फील्ड करते हुए नजर, थोड़ा सा जरूर गेंद को ढूंढते हुए नजर आए। एक सिंगल जरूर बटोरा है दोनों बल्लेबाजों ने। कप्तान इस वक्त स्ट्राइक पर होंगे, कप्तान का बल्ला इस वक्त बेहतरीन बोल रहा है। 5 गेंदें 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं वो। एक छक्के की मदद से बल्लेबाजी करते हुए दीपक।
दीपक कप्तान है और उन्होंने कहा था कि हमारे टीम में भी दम है, दमखम दिखाने का प्रयास करें। इस वक्त थोड़ा अलग प्रयास किया था, ऑफ साइड में खेलने का प्रयास किया, मगर गेंद थोड़ी सी धीमी रखी गई थी। वेरिएशन इस गेंद पर देखने को मिला, डॉट बॉल जरूर नजर आई। 20 पर पहुंचता बस को कार्ड। 1.4 गेंदें हो चुकी हैं यहाँ से, अभी बनाने 42। इनिंग्स के बाद के 26 गेंदों का खेल बाकी होगा। 26 बॉल 42 रन टू विन। करंट रेट की बात कीजिए 12 की औसत से रन बनाए जा रहे हैं। इस वक्त हवा में गेंद, गेंद के नीचे सुरेंद्र और यहां पर कैच को दिया अंजाम। पहला बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन। धन्यवाद दीपक। आउट हुए नए बल्लेबाज अभी आए हैं। देखिए नए बल्लेबाज अभी आए हैं और गेंदबाजी के लिए गेंदबाज है धीरज। इस वक्त हल्के बल्ले से खेला, वहां पर बढ़िया कैच विकास ने किया है। विकास अपने टीम के लिए और दूसरा विकेट यहां पर चटकाएगा धीरज द्वारा। देखिए पहली गेंद पर चौका लगने के बाद क्या कमबैक रहा है। इसलिए कहते हैं ना कि फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो, फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो, फर्क इससे पड़ता है कि आप अंत कहां पे करते हो। शुरुआत हालांकि खराब रही थी इस ओवर की, मगर अंत क्या खूबसूरत किया गेंदबाज ने। 2 ओवर का हुआ खेल समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद रन लगे 20। 2 विकेट गवाकर बल्लेबाजी करती हुई टीम आने वाले 4 ओवर में बनाने 42। शुक्रिया डी मास्टर। देखिए 20 पर 2 है इस वक्त। तीसरी ओवर लेकर आए उद्यान शुक्ला। लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट, रबर क्रिकेट काफी बढ़िया खेलते हैं और देखिए एक बेहतरीन ऑर्गेनाइजर भी है। लेदर क्रिकेट दिवाली के मौके पर एक बड़ी प्रतिनिधि रखते हैं। पिछले 2 सालों में पालघर डिस्ट्रिक्ट का पालघर के मैदान पर रखा गया था, पीडीएस के मैदान पर, और इस साल चिखलीकर के मैदान पर रखा था। स्पाइडर प्रीमियर लीग 10-10 भी करवा रहे हैं जीवन विकास के मैदान पर। हालांकि पैर में थोड़ी सी इंजरी हम देख सकते हैं। गार्ड पर गेंदबाजी करने के लिए तैयार होकर अलग एक्शन के साथ गेंदबाजी करने का प्रयास हमेशा होता है इनके पास। और 6 गेंदें 6 तरह के डाल सकते हैं, ये ऐसे गेंदबाज हैं। कभी साइड आर्म, कभी तेज, कभी स्विंग गेंदबाजी कर सकते हैं। मैत्री आर्यन पहली गेंद इस वक्त टिप्पा के बाद थोड़ी सी बाहर क्यों निकाली थी, वहां पर सुरेंद्र गेंद को फील्ड करते हुए। इस वक्त देखा जाए 1 रन बटोरा गया। 1 रन के साथ इसको घाट पहुंचता 21। मैत्री 11 टीम के सभी खिलाड़ी हमारे मुख्य स्टेज पर आइए, वहां पर मेन बोरा से आप संपर्क करिए। ये बढ़िया गेंद थी, लॉक स्टंप पर गेंद ट्रैवल हुई, वहां पर खिलाड़ी है, मगर गेंद निकल जाएगी सीधा मैदान के बाहर। 4 रनों के लिए विकास ने इस वक्त खराब विकेट कीपिंग की। अंपायर ने व्हाइट बॉल दर्शाया। व्हाइट के रूप में 5 रन आए हैं और 10 रन की पारी खेली उदय शुक्ला ने पहले इनिंग में, मगर इस वक्त विकेट कीपर के माध्यम से चौंका आया है। छब्बीस पर 2 विकेट। इस वक्त थोड़ा सा तेज रखा था, वहां पर खिलाड़ी पहुंचे काफी तेजी के साथ। डॉट बॉल जरूर आई। देखिए मैच बढ़िया बनेगा। 26 पर 2। अभी भी इस इनिंग की अगर बात की जाए ना तो लगभग 22 गेंदों का खेल बाकी होगा। 22 गेंदों में बनाने इस मैच को जीतने के लिए 36।
मुश्ताक इस वक्त थोड़ा सा हल्के बल्ले से खेला गया था। डॉट बॉल में उद्देश्य शुक्ला का कमबैक अच्छा रहा है। देखिए एक्स्ट्रा में 5 रन खर्च किए, उसके बाद लगातार 2 गेंदें बिंदी डाली है। एक्सपीरियंस खिलाड़ी है। गेंदों की बात की जाए लगभग 3 गेंदें अभी तक डाली जा चुकी हैं इस ओवर में। क्रॉस बैट खेला गया अलोंग द कारपेट, टिप में खिलाड़ी मौजूद, काफी तेजी के साथ गेंद की तरफ आए। खराब फील्डिंग वहां पर देखने को मिली, थोड़े से फंबल हुए, जहां पर 1 रन था वहां पर 2 रन खर्च किए गए। उद्देश्य शुक्ला थोड़े से नाराज हैं, जिस तरह से फील्डिंग की जा रही है वो कहीं ना कहीं दबाव में देखने को मिलते हुए। इसके बाद मंगल मूर्ति धनसार बनाम हम देखेंगे मैच। मैत्री पालघर, आर्यन बॉयज पालघर कट कर दिया, गली थर्ड मैन में गेंद को ट्रैवल किया, खिलाड़ी पहुंच रहे गेंद के पीछे। अच्छी फील्डिंग की वहां पर कप्तान द्वारा, जब तक गेंद को फील्ड करते थ्रो करते दोनों बल्लेबाजों ने 2 रन बटोरे हैं। 2 रनों के साथ स्कोर आगे चलता हुआ 30 अंकों पर। देखिए 2.5 गेंदों का खेल हुआ है समाप्त। आपने अभी तक 30 रन बनाए, आने वाले 19 गेंदों में 32 बनाने। ऑन साइड पर गेंद को खेलने का प्रयास था, गैप में गेंद ट्रैवल हुई है। देखिए वहां पर धीरज वो गेंद आखिरी वक्त में नजर आई है। पहले उनको लगा कि गेंद डीप कॉर्नर मिड विकेट में जाएगी, मगर उन्होंने देखा कि गेंद वाइडिश लॉन्ग ऑन पर आई तो खुद दौड़े गेंद को फील्ड किया। जब तक गेंद को फील्ड करके उठाते थ्रो करते तब तक बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए। 3 ओवर का हुआ है खेल समाप्त। 3 ओवर के समाप्ति के 32, 2 विकेट गवाकर बल्लेबाजी करी टीम। आने वाली भी 18 गेंदे बनाने हैं 30। साहिल and DJ राजेश। Everybody say देखिए इस वक्त गेंदबाजी के लिए गेंदबाज आएंगे, फिर से एक बार धीरज को इंट्रोड्यूस किया जाएगा। देखिए 3 ओवर डाले गए, आपने लगभग 14 मिनटों का वक्त लिया है 3 ओवर्स के लिए। 11 मिनटों में आपको अभी भी 2 ओवर समाप्त करने। धीरज अपनी कोटे की दूसरी ओवर लेकर आएंगे और टीम की तरफ से इस वक्त देखिए कदमों का इस्तेमाल करके खेलना चाहते थे। विकेट कीपर खुद पहुंचे गेंद की तरफ, गेंद को फील्ड करेंगे। जब तक 1 रन बटोरा गया बल्लेबाज दोबारा स्कोर कार्ड पहुंचता हुआ 33 अंकों पर। देखिए यहाँ से अभी भी 29 का पीछा करना है, लक्ष्य बड़ा नहीं है, मगर आपको अपने आप पर विश्वास रखना होगा। कहते हैं कि 2 शब्द जो क्रिकेट में काफी महत्वपूर्ण है, संयम और धैर्य। आपको संयम बांध के रखना होगा और धैर्य के साथ बल्लेबाजी करनी होगी, तब जाकर आप इस रन का पीछा कर सकते हैं। लो स्कोरिंग मैचेस भी आप डिफेंड कर सकते हैं, आपके पास अगर संयम और धैर्य हो। इस वक्त धीमी गेंद रखी है, धीमी गेंद इस वक्त बल्लेबाज मुश्ताक के लिए। 6 गेंदे 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं मुश्ताक। अविनाश 7 गेंदे और 12 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 62 बनाने हैं, 33 लगे स्कोर कार्ड पर। आने वाली 16 गेंदे और बाकी होंगी इस इनिंग में। 29 रनों का पीछा करना है। क्रॉस बैट खेला गया, देखिए फॉलो थ्रू में वाह खुद को झोंका, गेंद को रोका जरूर है, मगर दोनों बल्लेबाजों ने 1 रन काफी तेजी चुरा, क्योंकि बल्लेबाजों को पता है 1-1 रन कितना महत्वपूर्ण है। और कंपलसरी चेस जब नियम होते हैं किसी प्रतियोगिता में प्रथमेश, तो 1-1 रन आपको बनाने होते हैं, क्योंकि पहले बल्लेबाजी करने वाली टीम जब रन बना दी उसे 1 रन प्लस मिलता है। नेक्स्ट इनिंग में वो रन आपको चेस करने ही होते हैं। इस वक्त हवा में गेंद को खेला है, देखिए खिलाड़ी वहां पर काफी नीचे आए और यहां पर काफी इंतजार किया, कैच को छोड़ा जरूर है। विकास ने कमर पर हाथ रखा है क्योंकि परेशान है। देखिए प्रैक्टिस लगातार करते हैं, मगर कभी कभी मन में कुछ विचार होते हैं कि ये कैच हम कैसे लूंगा, वहां पर ये छूटता है और यहां पर छूटा है। 365 दिन क्रिकेट में प्रैक्टिस करते हैं, बरसात में भी वो प्रैक्टिस करते हैं, मगर कभी कभी होता है प्रथमेश, अच्छे अच्छे खिलाड़ियों से गलतियां होती हैं।
आउटर के बाहर रखने का प्रयास था, बिंदी गेंद जरूर आएगी। देखिए एक डॉट बॉल और आती हुई, धीरज ने इंप्रेस किया अपने कोटे की दूसरी ओवर डाल रहे हैं, अभी तक 8 रन खर्च किए, 2 विकेट अपने नाम किए। विजय पॉवेल मैन फ्रॉम मोहाबाद, उनके तो 100 रुपए के नाम उनके लिए आ चुका है। इस वक्त ऑन साइड पे गेंद को खेला गया, देखिए खिलाड़ी वहां पर तेजी से दौड़ रहे हैं, गेंद की तरफ संदेश सोनावने आएंगे, गेंद को फील्ड किया, स्ट्राइक पे थ्रो किया है और देखा जाए इस वक्त बल्लेबाज मुश्ताक को जाना होगा मैदान के बाहर। विकेट नंबर तीसरा गिरता, रन लगे उसको कार्ड पर 36। अब आने वाली गेंदें होंगी 12 गेंदें बनाने इस मैच को जीतने के लिए। 12 गेंदें 26 का लक्ष्य होगा। से देखिए आ रहे ना है इस वक्त बल्लेबाजी के लिए 5वें क्रमांक पर बल्लेबाजी के लिए आते हुए ओहो क्या बढ़िया गेंद रही, क्या बढ़िया गेंद रही। देखिए प्रतिमेश अपने आप पर कॉन्फिडेंस रखना काफी जरूरी है। कहते हैं ना बिलीव एंड अचीव, ये 2 शब्द आपको यूज कर सकते हैं। अगर अपने आप पे आप बिलीव करेंगे तो कोई भी लक्ष्य आप अचीव कर सकते हो। तो बिलीव ये काफी बेहतरीन शब्द, उसे आपको उपयोग करने आना चाहिए। इस वक्त गेंद को उड़ाया जरूर है, डीप में खिलाड़ी नहीं है, कॉर्नर में गेंद ट्रैवल हुई, वहां पर सुरेंद्र देखिए इस वक्त खरगोश की तरह दौड़ते हुए नजर आए, काफी तेजी के साथ दौड़े और 2 रन अपने टीम के लिए जरूर बचाए। दोनों के साथ स्कोर आगे चलता हुआ 38 38। अब आने वाली 10 गेंदें बनाने 24, 10 बॉल 24 इस मैच को जीतने के लिए। देखिए 62 का पीछा करना था, मगर जिस तरह से क्रिकेट खेला है फ्रेंड्स 11 पालकर ने वो काफी बढ़िया देखने को मिला। इस वक्त थोड़ा बल्लेबाज रुके हैं, एक अलग तरह का क्रिकेट देखने को मिलेगा। उदयन शुक्ला इस वक्त गेंदबाजी, छोटा रनअप है और तेज गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त। रिवर्स खेलने का प्रयास था इस वक्त, देखिए ओह डायरेक्ट हिट हुआ। अंपायर ने तीसरी अंपायर की मदद ली है, पार्टी ऑर्डर के माध्यम से यहां पर चेक किया जाएगा। अंपायर हमारे साथ हैं। देखिए लेग कीपर का अपील किया था, बल्लेबाज आगे आए थे मगर विकेट कीपर ने गेंद को फील्ड किया, डायरेक्ट हिट किया है। चेक किया जाएगा, काफी क्रुशियल मोमेंट होगा। और देखिए जब गेंद विकेटों पे टकराई, बिल्स ऑन हुई, बल्लेबाज का बल्ला हवा में था और बल्लेबाज आउट, OUT आउट। 9 गेंदे 24। डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस और विकास ने क्या थ्रो किया, डायरेक्ट हिट किया। 9 गेंदे 24, 9 बॉल 24। न्यू बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी के लिए MM, उनके टी शर्ट पे यही नाम है MM, मैं यानी मैं, ये उनका फुल फॉर्म भी हो सकता है, मैं ही मैं, माहौल बना सकता हूं मैं, ऐसा भी हम कह सकते। और माहौल यहां बनाना होगा उन्हें फ्रेंड्स 11 पालकर टीम के लिए। 9 गेंदे 24 का लक्ष्य होगा इस मैच को जीतने के लिए। ऑन साइड पर गेंद को खेलने का प्रयास था, खिलाड़ी वहां पर है धीरज, काफी तेजी के साथ गेंद को फील्ड किया गया। जब तक गेंद को फील्ड करते 1 रन बटोरा। इस वक्त आर्यन स्ट्राइक पर होंगे, अंडर 19 खिलाड़ी हैं। देखिए इनके बारे में चर्चा हुई जब वो बल्लेबाजी के लिए, अच्छे बल्लेबाज है, टाइमिंग काफी बढ़िया है, मगर ये जो मैच है ना दबाव वाला है, ये प्रेशर वाला मैच है।
सफल होकर खेलने का प्रयास था, डॉट बॉल जरूर आई है। उद्देश शुक्ला के पास अनुभव है, अनुभव का भंडार उद्देश शुक्ला। देखिए काफी बढ़िया क्रिकेट खेला है उद्देश शुक्ला ने अपने जीवन में, अभी भी खेल रहे हैं और अब नए नए बच्चों को काफी बड़ा अच्छा प्लेटफॉर्म भी दे रहे हैं स्पाइडर स्पोर्ट्स एकेडमी की तरफ से। 7 गेंदें 23 बनाने इस मैच को जीतने के लिए। इस वक्त हवा में गेंद को खेला है, टाइमिंग काफी बढ़िया, गेंद हवा में बातें करती हुई 6 रनों के लिए। अब 6 गेंदें 17 का लक्ष्य होगा। 6 बॉल 17। What is it? ऑफ साइड में गेंद को खेला गया, डीप में खिलाड़ी मौजूद है, गेंद को फील्ड करेंगे। जब तक गेंद को फील्ड करते 1 रन बटोरा गया। देखिए गेंदबाजी के लिए गेंदबाज आए इस वक्त योगेश पाटिल। 5 गेंदें 16, 5 बॉल 16 कंपल्सरी चेस। यहां पर बड़ा शॉट खेला गया था, खिलाड़ी वहां पर आए, चेहरे पर गेंद लगी है, हालांकि होठों को चूम कर गेंद निकली है, मगर वहां पर योगेश पाटिल का निशाना काफी बढ़िया रहा। बल्लेबाज आउट हुए रनआउट के रूप में। 4 गेंदें 15 बनाने, 4 गेंदे में 15 का लक्ष्य होगा। देखिए हाथ से गेंद छूटी, होठों पर अगर गेंद टकराई है, 120 ग्राम की गेंद होठों को चूमती हुई निकली है। विकी पाटोले, इसके बाद आपको बेस्ट ऑफ लक होगा। नए बल्लेबाज, बैटर नेम फ्रेंड्स पालकर, बैटर का नाम बताना है प्लीज। हाँ रितेश है, रितेश। 4 गेंदे 15 का लक्ष्य होगा। रितेश नॉन स्ट्राइक एंड पर है। आर्यन भी मैदान के अंदर। ऑफ साइड में गेंद को खेला गया, देखिए वहां 3 गेंदे 11, 3 गेंदे 11। देखिए संख्या भाई कुछ चर्चा कर रहे हैं वहां से। प्रतीक संख्या कुछ कह रहे थे, ये डॉट बॉल जरूर आई है। शायद अगले मैच में प्रतीक संख्या इंटरनेक्शन नजर आ सकते हैं। विश्वजीत आहिर साहब भी तैयार हो चुके, टी शर्ट परिधान किया है। टीम मेंटोर की भूमिका में अगर जरूरत पड़ी टीम को तो मैदान के उतर कर कभी भी मैच का पासा पलट सकते हैं। क्रॉस बैट, डीप में खिलाड़ी हैं और आउट। अब 1 गेंदे 11। देखिए विश्वजीत सर और प्रतीक संख्या, इनके बारे में ना बिगिल पिक्चर आई थी थलापति की, उसमें एक डायलॉग था, मुझे खेलना नहीं आता सर, मगर मैदान के अंदर उतरूंगा तो खलबली मचा दूंगा। ये ऐसे 2 खिलाड़ी हैं। अब आने वाली 1 गेंदे 11, 1 बॉल 11। आर्यन ने शॉट बढ़िया खेले थे, मगर कहीं ना कहीं एलिवेशन बढ़िया नहीं। सुरेंद्र ने राहत भरी सांस ली है मिस फील्डिंग के बाद। अब 1 गेंदे 11। देखिए मैच में कभी भी पलटवार किया जा सकता है। अगर ये गेंद थोड़ी सी खराब आई और उसमें बड़ा शॉट आया तो मैच बन सकता है। हमने 1 गेंद पर 17 बनते हुए भी देखे इसी साल टेनिस क्रिकेट में। 1 ओवर में 45 बनते हुए देखे, 1 ओवर में 1 रन भी डिफेंड होते हुए देखा है। ये क्रिकेट का रंग है। 1 बॉल 11। नेल्सन आंकड़े लगे हुए हैं स्कोर कार्ड पर। इस मैच को जीता है 10 रनों से, 9 रनों से माफ कीजिएगा। टीम डैशिंग 11 पालकर स्वर्गीय मुरली भाई की नाम दी हुई टीम है। जरूर आज कहीं पर भी हो हमारे साथ जरूर होंगे। उनकी निगाहें इस नाम के लिए हमेशा रहेंगी।
डैशिंग जो नाम दिया गया है, और कुणाल काफी खुश हैं जिन्होंने टीम बनाई है डैशिंग 11। कुणाल भाई आपको भी बहुत बहुत शुक्रिया, बधाइयाँ होंगी इस मैच की विजयी टीम। तो चलिए अगला मैच जो होगा मंगल मूर्ति धनसार बनाम आर्यन बॉयज पालघर, और मैन ऑफ द मैच इस मैच के देंगे